नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण पॉझिटिव्ह व्हर्ब्स म्हणजेच कारणसूचक वाक्य याबद्दल माहिती घेतली. म्हणजे त्यांची आपण एक्झाम्पल्स पाहिली होती की पॉझिटिव्ह व्हर्ब्स म्हणजे कारणसूचक वाक्य कशा प्रकारचे असतात. आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कारणसूचक वाक्यांचे नियम पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त वाक्य पाहिली होती. चला तर मग अधिक वेळ न घालवता सुरू करूया आजच्या या भागाला. हा भाग दुसरा आहे. कारणसूचक वाक्य म्हणजेच पॉझिटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे कार्य. याच्यामध्ये काय असतं तर कार्य एखाद्या दुसऱ्या व्यक्तीद्वारा म्हणजे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतलं जातं. नंबर दुसरा नेम बघा. जर एखादं अकर्मक क्रियापद असेल म्हणजेच इनट्रान्झिटिव्ह वर्ब असेल तर त्याचा प्रयोग कारणसूचक म्हणजे पॉझिटिव्ह वर्बमध्ये करत असताना त्याचा भाव जर कारणसूचकासारखाच दर्शवला जात असेल म्हणजेच पॉझिटिव्ह वर्ब ते होत असेल तर त्याचं परिवर्तन कारणसूचक क्रियापद असं तर होईलच, शिवाय त्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब असं सुद्धा म्हणू शकतो. उदाहरणार्थ एक बघा. आता उदाहरण एक काय होतं तर उदाहरण एक असं होतं की मुले त्यांची पतंग मुलांनी त्यांची पतंग उडवली. तर ते इंग्लिश होतं बॉईज फ्ल्यू देअर काइट्स. फ्ल्यू यूज टू इट फ्लायचं फ्ल्यू झालं. लक्षात आलं. नियम दुसरा कळला. आता पुढचा नियम बघा. पुढचा नियम असा आहे काही अकर्मक क्रियापदे ज्यांच्या स्वरांमध्ये बदल करून त्यांचं पॉझिटिव्ह म्हणजे वर्ब म्हणजे कारणसूचक क्रियापदामध्ये रूपांतर केलं जातं. जसं लाय असेल तर ले, SIT सीट असेल तर सेट असं होतं. उदाहरण क्रमांक यासाठी कोणतं बघायचं आहे तर यासाठी तुम्हाला उदाहरण 2 बघायचं आहे. काय होतं दुसऱ्या नंबरचं उदाहरण तर दुसऱ्या नंबरचं उदाहरण होतं की दुसऱ्या नंबरचं उदाहरण काय होतं बरं तर दुसऱ्या नंबरचं उदाहरण होतं इकडे की तुमचे हात वर करा. रेज युअर हँड्स कॉज देम टू राईज. लक्षात आलं. दुसरं हे कळलं आपल्याला. पुढचा नेम मेक आणि हेल्प हे कारणसूचक क्रियापद आहेत. यांच्यानंतर क्रियापदाची जी अवस्था येते किंवा जे रूप वापरलं जातं तो किंवा क्रियापदाचा ज्या वापर केला जातो तो पहिला असतो. आता उदाहरण याच्यासाठी 3 व 4 बघा म्हणतात. तिसरं उदाहरण बघा. ह्या मुलांनी श्रमदान केले. मेक दीज बॉईज डू सोशल सर्व्हिस. आणि चौथं वाक्य त्यांनी पाहायला सांगितलं त्याने माझ्याकडून वजन उचलवून घेतले. मग ही हेल्प्ड मी लेफ्ट दिस लोड. आलं लक्षात. उदाहरण 3 व 4 कळलं तुम्हाला. पुढचा नेम बघा. मेड हे पॉझिटिव्ह म्हणजे कारणदर्शक क्रियापदाच्या नंतर एखाद्या व्यक्तीचं नाव येतं. म्हणजे मेड नंतर नेहमीच एक जे काम करतो त्याचं नाव येतं. उदाहरण 5 आणि 6 बघा म्हणतात. त्याच्यासाठी 5 नंबरचं उदाहरण असं होतं मी न्हाव्याकडून केस कापून घेतले. मग बघा आय
नंतर मेड आलं इथे. आय मेड द बार्बर कट माय हेअर. आणि उदाहरण 6 बघा म्हटलंय त्यांनी, मी मुलांना हसवले. आय कॉज्ड द चाइल्ड टू लाफ. लक्षात आलं? पुढचा नेम बघा. म्हणजे क्रियापदानंतर सुद्धा पहिलं रूप आलं लाफ म्हणून, नाही का? पुढचा नियम बघा. गेट आणि हॅव च्या नंतर, म्हणजे गेट आणि हॅवच्या नंतर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे येतं. उदाहरणार्थ 7 आणि 8 बघा. तर त्यांनी काय सांगितलं होतं उदाहरण 7 मध्ये, कृपा करून हे पत्र ताबडतोब पुन्हा हे पत्र कृपा करून लिहून घ्या. आता कृपा करून म्हटल्यानंतर काय येणार? प्लीज गेट दिस लेटर रिटन ॲट वन्स. म्हणजे एकदाचे हे पत्र लिहून घ्या असं म्हणते वाक्य होतं. आणि 8वं उदाहरण काय होतं? मी माझे कपडे धुवू इच्छितो किंवा मला माझे कपडे धुवून हवेत. सो आय वॉन्ट टू हॅव माय क्लोथ्स. आय वॉन्ट टू हॅव वॉश्ड माय क्लोथ. आलं लक्षात? अशा प्रकारे हे कारणसूचक वाक्याचे नियम आपण इथे समजावून घेतलेत. आशा करतो की दिलेली माहिती आपल्याला नक्कीच समजली असेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. धन्यवाद.